तुझ काय नव्हे करिता तुझा तारखे माझी लाज मी तो अपराधाची राशी शिकमृती तो पाशी त्राहे 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 मद कृपा दृष्टी पाहे मी तो अपराधाची राशी शिकमृती तो पाशी तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा मी तो अपराधाची राशी शिकाम गोष्ट तो पाशी पांडुरंगा करू गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरं श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि लोकं शिरसा बुलन्तं मस्तकमाघ्रापाय नमो विशदबोध विदग्धा विद्वारविंद प्रमोदा पराप्रमा प्रमिता विलास्या नमो चतुर्चित्त चक्रचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा स्मृती सार समुद्रा मन्मथा मन्मथा दयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंची आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते सरदा मोहिनी नमिनी नम्या करचरं कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा परायणं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणारब्धे श्रीमादेव शंभो कैलासीचा देव
देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडवानी चित्त जडनामी रायगडी मंदिरे वसे माझा राया रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म एकाया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो शिवछत्रपती विठ्ठल विठ्ठल तुझा राखे माझी लाज मी तो अपराधाची राशी शिंगा अंगुष्ठ कपाशी करतुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न भगवान परमात्माच्या भगवान परमात्म्याचे सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र वैराग्य राजरसिक काळाच्या माथ्यावर पायदून सदैव वैकुंठ गमन करणारे तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हा जे नाटक त्याच आहे सगळ्यांना माहितीच आहे की परंपरागत चालू असेल आपला 4 वर्षाचा सरावृत्ती कीर्तन महोत्सव आणि क्रमांकन आलेली 6 नंबरची सेवा विठ्ठल विठ्ठल भगवान पंढरीश परमात्म्याला वंदन करून तसेच माता पित्यांना वंदन करून गुरुवर हरिभक्तपर्यंत मूर्ती बाबांना वंदन करून पद्मकराव असतील सुधामबाबा असतील शिंदेबाबा असतील बोवाजी असतील स्वप्नबाबा असतील मृदुंगम श्री वैकुंठवासी गुरु हरिभक्तपर्यंत सोपान महाराज साने यांना वंदन करून तसेच हरिभक्तपर्यंत रमेश महाराज गोरे यांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठल आज चिंता करता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असून तुकोबारा या अभंगात लाज राखण्याविषयी मागणी करतात विठ्ठल या अभंगात तुकोबारांनी ज्या विशिष्ट प्रकारची मागणी केली ज्या तोलामोलाची ज्या पात्रतेची ज्या योग्यतेची मागणी केली आहे तशा प्रकारची त्या तोलामोलाची त्या पात्रतेची जर मागणी आपण केली आणि तुकोबारांनी जी विशिष्ट प्रकारची मागणी केली ती मागणी केल्यानंतर तुकोबारांचे जे पदरात फळ पडलं त्या तोलामोलाची जर मागणी आपण केली तर आपल्या पदरात फळ पडल्याशिवाय राहणार नाही चिंता करता घेतलेल्या अभंगात तुकोबारांनी विशिष्ट प्रकारची मागणी केली आहे अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धापासून तुकोबारांनी मागणी केली आहे परंतु पूर्वार्धात तुकोबारांनी वातावरण निर्मिती केले आहे पंढरीश भगवान परमात्म्याचं स्तवन अशा प्रकारचं केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल तुकोबारांना माहिती आहे आपल्याला भगवंताकडून काहीतरी काम करून घ्यायचे मागणी मागायची आपला देव स्तुतीने प्रसन्न होणार आहे त्याच्यामुळे आपण देवाची स्तुती करावी आणि तुम्ही पण सगळ्यांनी देवाची स्तुतीच करावी कारण देव स्तुतीने लवकर प्रसन्न होतो एखादा व्यक्ती बघा त्याच्याकडून जर आपल्याला काही काम करून घ्यायचं असेल तर आपण त्याची स्तुती करावी एकदा की त्याची स्तुती केली तर तो गुण दोष न पाहता जे मागते त्याला तयार असतो माऊली स्पष्ट म्हणतात एका प्रसन्नता एक न जोडे तवची सैन्य सुखाचे साकडे मग देखील या कवनाकडे अपुरे असे मग देखील या कवनाकडे तवसाची संग सुखाचे साकडे
एका प्रसन्नता एक जोडी विठाला ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचंय, त्याच्याकडे आपल्याला मागणी मागायची, त्याची आपण स्तुती करावी. तो सहज जर प्रसन्न असेल तर मग काही विषयच नाही. मग जर प्रसन्न नसेल तर मग त्याला प्रसन्न होण्याकरता ज्या ज्या वस्तू आहे, जे जे पदार्थ आहे ते त्याच्याकरता पुरवावं. बघा, एखादा अधिकारी असेल, एखादा साहेब असेल, शेठ, बरोबर, एक असेल एखादा, त्याच्याकडून जर आपल्याला काही काम करून घ्यायचं आहे तर मग त्याची स्तुती करावी. थोडे 5-10 हजार देऊन थोडी स्तुती करून चहा पाणी नाश्ता वगैरे. मग तो कोऱ्या कागदावर सह्या घ्यायचा असं तरी मागं पुढं पाहत नाही. मग विठाला विठाला म्हणून काय आपण देवाची स्तुती करत जावी. विठ्ठला हा पक्वाज आहे, हा जड आहे, चेतन आहे. धूमपान त्याचं काय जड, जड आणि जड जड. धूमपान ही गोड वाढीला त्याला कणिक लावावं लागते, बरोबर आहे का नाही? तसं तुकोबारांना माहिती आपल्याला भगवंताला प्रसन्न करून घ्यायचे, आपली मागणी मागायची. मग काय देवाची स्तुती करावं लागेल अभंगाच्या प्रथम त्यांना. काय नव्हे करिता तुझ तुझ करिता काय नव्हे. देवा
तू जर ठरवलं, तू जर मनात संकल्प आणला तर जगात अशी कोणती गोष्ट आहे तू जर संकल्प आणल्यानंतर ती होत नाही? अशी कोणती गोष्ट? कोणतीच गोष्ट नाही. तुझ्या करिता काय भयायचे नाही. डोंगराची राई रंकरा काय होयायचे नाही. डोंगराची राई रंकराना करशील कधी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणेची साई करे वाई मदरे देवा तू जर ठरवलं तर काय होणार नाही. तू समर्थ आहे. तू का म्हणे समर्थाचे महातरी होय रामा व्यंकटाचा. समर्थ आहे तो, शक्तिवान आहे आणि समर्थ असल्यामुळे त्याला जगात कोणती गोष्ट असो ती होणारच. तिने संकल्प केला ती गोष्टी होणारच, कारण तो सामर्थ्य शक्तिवान आहे. भगवंताच्या मनात आलं सगळं होतं. आपल्या मनात आलं सगळं होतं का? मग ते गोष्टी होत असतील. सगळं काही आपल्या मनात आले होत. विचार करून बघा, आपल्याला कुठेतरी घ्यायचे काम आहे, जायचंय. आपण बस स्टँडवर गेलो, तिथून समोरून बस येऊ राहिली. आपण मनात विचार करतोय आपल्याला अशा प्रकारची जागा मिळेल, चांगली जागा मिळेल, आपण बसू. गाडी तिथून येते, आपल्या जवळ येते. आपल्याला वाटतं गाडी थांबणार, आपण रेसवर दौरात पाहिजे तो. आपल्या मनात शक्य नाही. आपल्या मनात बहुतेक गोष्टी होतच नाही. तसं भगवंताच्या मनात आला तो सामर्थ्य शक्तिवान आहे. त्याच्या मनात काही येऊया. भगवंताने म्हणतात पुत्रानेला तो तुला भगवानाला देखीला भगवंताने गुरुचा 12 वर्ष मिळाला पुत्र उभे हो टिकतो. तसंच तसा सांगला विठ्ठला विठ्ठला 12 वर्ष माणूस किती मोठा होता सर. 12 वर्ष मिळाला पुत्र. त्याच्यामुळे भगवंताला अशक्य असं काहीच नाही. अशक्य ते तुम्हा नाही. तुम्हा नवे नारायण निर्जीवा चेतन
अशक्य असं काहीच नाही. तू शुभाचा अशुभही करू शकतो आणि अशुभाचं शुभही करू शकतो. अवघड नाही पांडुरंगा. शुभ करिता तुझं काही अवघड नाही पांडुरंगा. पांडुरंगा अशुभाचे शुभ तुझं करिता काही नाही. विठ्ठला भगवंताला सगळं शक्य आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात मुखम करोति वाचालम. तुझ्याने आपल्याला फक्त मुखम करोति वाचालम. एखादा मोठा असला तर त्याला बोलकं करू शकतो. एखादा बोलका जर असला त्याला शिट्टी बसवायला लागते. मुखम करोति वाचालम. शक्तीने संपन्न असणारा भगवान परमात्मा. तुकोबरायांना भगवान परमात्म्याकडून जी मागणी मागायची, विशिष्ट प्रकारची मागणी मागायची, तुकोबरायांनी जे श्रवण केलं ते काही वास्तविक श्रवण नाही केलं, यथार्थ अशा प्रकारचं श्रवण केलं. विठ्ठला विठ्ठला यथार्थ अशा प्रकारचं श्रवण केलं तुकोबरायांनी. तुझं करिता काही नाही, काही नव्हे करिता तुझं करतूम अकर्तूम अन्यथा करतूम अशा शक्तीने संपन्न असणारा भगवान परमात्मा. तुकोबराय भगवान परमात्माला म्हणतात, देवा तू शक्तिवान आहे, सामर्थ्य शक्तिवान आहे, तुला अशक्य असं काही नाही, तुला आमची मागणी पूर्ण करावी लागेल. भगवंत म्हणतात, तुकोबराय तुम्ही म्हणतात बरोबर आहे, कारण आम्ही शक्तिवान आहे, अशक्य आम्हाला असं काहीच नाही. भगवान परमात्मा इतकं शक्तिवान आहे, काही नसताना पण काही करतं. नव्हे त्याची कैसे झाले रे कैसे झाले रे खेळ्या. नव्हतं ते कसं काय झालं नाही, तिची नव्हतं ते दिसू लागलं. आरोप होतं ते रूपाशी आलं, जीवशिव नामा पावले रे विठ्ठला. देवा तुला शक्य असं काही नाही. भगवान परमात्मा तुम्ही आमची लाज राखू शकता. काय नेमकं कशाची लाज राखायची. आता राखे माझी लाज. आता आता अशा प्रकारचा शब्द तुकोबरायांनी वापरलेला आहे. मी याच्या आधी तुला शरण गेलो नाही, तुझी प्रार्थना केली नाही, लाज राखण्याची मागणी केली नाही, परंतु आता तुला शरण जातोय, तुझी प्रार्थना करतोय. काय तू माझी लाज राख, कारण तुला अशक्य असं काही नाही, काही नव्हे करिता तुझा आता राखे माझी लाज. विठ्ठला असं म्हटल्यानंतर
नितीन भाऊनी सांगतो बघा, कोणती जर गोष्ट अगोदर करायची असेल तर त्याचा मागचा पाठपुरावा करावा लागतो. उदाहरणार्थ बघा, नारळ जर तोडायचं असेल, बरोबर आहे, तुम्ही सांगितलं नारळ जर तोडायचं जर असेल सिटिंग लावावं लागते, बोलायचे पुढे उभं करायचं, इकडे उभं करायचं, म्हणजे कार्य पूर्णपणे पार पडला पाहिजे. वेठाला वेठाला भगवान परमात्माने अशा प्रकारच्या तुकोबऱ्यांची जर लाज राखायची, तुकोबऱ्या पाठपुरावा करतात. या आधी कोणाकोणाचा लाज राखला? शुकाचार्य असतील, बोरबा काका असतील, नामदेवराव असतील, गोपिका असतील, गवळणी असतील, द्रौपदी असेल, विठाला विठाला शुकाचार्यांची लाज राखली. पैसोनी खुळी शुकराहे गर्भी अंधारा, शिणला येर झाले दुःख आठवी वेळा, मागील सुशिलेचे नाभी मने गोपाळा, पावलाच्या घराने लाज राखली गळा. विठाला विठाला द्रौपदीची भगवंताने लाज राखली. द्रौपदीची थाळी भरली, दुर्योधनाने सांगण्यावरून, दुष्यंताना सांगण्यावरून दुष्यंताने द्रौपदीला फसवले, विवस्त्र केलेले ओढत आणलेला आहे. त्यावेळेस तिथे अनेक रथी, महारथी, भीष्माचार्य, अनेक पंडित बसलेले होते. त्यावेळेस भीमाला काही राहून दिले. भीम गदा घेऊन उठा, तेवढ्या धर्माने थांबले. असं संकट आल्यानंतर द्रौपदीला माहित होतं, माझा पांडुरंग, माझा भगवान परमात्मा, माझा भगवंत माझ्या या लालीचं रक्षण करणार. त्यावेळेस भगवान परमात्मा तिथे आले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, विळका सकया लवेला कौरवी पांचाळे सवे माझी आम्ही वस्त्राने वस्त्र द्यायची झाली माऊली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळका सगळ्या लावेला. भगवंताच्या ठिकाणी आदर झाले. द्रौपदी काय आठवण काढली? भगवंताचे आदर झाल्यानंतर भगवंताने सर्व प्रकार बघितला. त्यावेळेस भगवंताने द्रौपदीला 999 साड्या पुरवल्या होत्या. सारिथिया नारिती, सारिथिया नारिथिका, नारिथिया सारिथी. साडी मध्ये द्रौपदी होती की द्रौपदी मध्ये साडी होती? गौरवाच्या एकाच्याही लक्षात आले नाही. विठाला विठाला ज्यावेळेस पांडव आरण्यात राहत होते त्यावेळेस दुर्योधनाने दुर्वासऋषी आणि त्यांच्या शिष्याला पांडवांकडे पाठवलं. त्यावेळेस दुर्वासऋषी तिथे आल्यानंतर पांडव आपलं जेवण वगैरे करून सगळे त्यांच्या झोपडीत बसलेले होते. दुर्वासऋषी आले आणि
भोजन मागत होते. बघा 4 अशा प्रकारचे गोष्टी सांगितलेले: ब्रह्मचर्य, गृहस्थ, क्षत्रिय, वानप्रस्थ आणि संन्यासी. विठ्ठल विठ्ठल. जे गृहस्थी अशा प्रकारचे होते आणि सगळ्या त्याच्यामध्ये गृहस्थ हा अतिशय महत्वाचा आणि श्रेष्ठ सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. उपजीवक आश्रम हा असा गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे. आणि गृहस्थ आश्रमात जर असताना जर एखादा संत येतो, एखादा महात्मा येतो, एखादा भक्त येतोय, त्याची जर इच्छा जर पूर्ण होत नसेल तर अशा याच्यामध्ये निर्लज्जपणाची दुसरी भावना आहे. विठ्ठल विठ्ठल. गृहस्थाशी भोजन मागायला येतात आणि तो गृहस्थ आश्रम त्यांचा असल्यामुळे त्यांची जर इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यांच्या गृहस्थ आश्रमाला धिक्कार असो. धिक्कार. विठ्ठल विठ्ठल. उपजीवक आश्रम हा गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आश्रम गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे. त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्माला अशा प्रकारचे घाबरून गेलेले आहे. द्रौपदीकडे गेले. द्रौपदीकडे गेल्यानंतर द्रौपदीला म्हणतात, दुर्वास ऋषी आले, चांगले एवढे ना संत आले, महात्मे आले, महात्म्याने जेवण मागतं. जेवण 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 मागताना त्यांना त्यांच्या गृहस्थ आश्रमाचं रक्षण होण्याकरता भगवान परमात्मा एक थाळी दिली होती. त्या थाळीची पूजा केली. सूर्योदय उगवल्यानंतर ती थाळी हजारो अशा प्रकारचं लोकांचं जेवण देत होती. एकदा की सूर्य मावळला त्याच्यानंतर द्रौपदी जेवली, थाळी धुतली, त्याच्यानंतर ती एकही कम देत नव्हती. आणि धर्माराय घाबरून गेले. द्रौपदीकडे आले. द्रौपदी म्हणे त्यांना स्नानाला पाठवलेलं आहे. द्रौपदीने विचार केला, आपल्याला संकटातून वाचवणार कोण? द्रौपदीने आवाज दिला, कृष्णा ना. या आवाजाचा स्वर संपेपर्यंत भगवान परमात्मा तिथे हजर राहिले. कारण भगवान परमात्माने काय एवढं रात्री आठवण केली? द्रौपदीने सगळी हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर जी भगवंताने जी थाळी दिली होती त्या थाळीला एक कोपरे रक्कम शिल्लक राहिलेला होता. तो भगवंताने खाला आणि मी विश्वाचा आत्मा म्हणून भगवंताने संकल्प केला. ते तिकडे झालं, तिकडे त्यांचं पोट भरले. ते पुढे गायब झाले, काय आपल्याला आता माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. द्रौपदीची लाज राखली. अजून गोपिका मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत केलं जातं. कात्यायनी व्रत. पार्वती मातेला स्मरण अशा प्रकारचे व्रत केलं जातं. आणि ते व्रताच्या सांगण्यापूर्वी गोपिका यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्याकरता गेल्या. स्नान करता गेल्यानंतर त्यांचा सगळ्या समोर स्त्रिया होत्या, स्नान करत होत्या, खेळत होत्या. अचानक एका गवळणीचं लक्ष काठवर गेलं. बघतात तर आपले कपडे नाही म्हटल्यानंतर तिने विचार केला, आपल्याला संकटातून वाचवणार कोण? तिने कृष्णा आवाज दिला. कृष्णा काही भगवंता काही तिथे नव्हते. भगवंत मुरली वाजत होते. तिने बघितलं इकडं तिकडं. भगवंत त्यांना पाय दिसला. हे कृष्णा, हे कृष्णा असं म्हटल्यानंतर भगवंत तिथे आले. भास्करीचा आवाज बंद झाला, मुरली बंद केली. काय नाही, तेव्हा आमची वस्त्र कोणीतरी घेऊन गेले, आमची वस्त्र आणून दे ना. तुम्ही यमुनेमध्ये वस्त्र गेला? छी छी छी, वेळ आहे काय तुम्ही? नदीमध्ये यमुनामध्ये वस्त्र?
इथं बोलीच नव्हतं तुम्हाला बोलायला नाही बोलीच नव्हतं खोटं बोलतात हा परमात्मा व्यापक आहे म्हणण्यापुरता नाही नसतं परमात्मा व्यापक आहे तिथं अग्निदेवता होती जलदेवता होती सूर्यदेवता होती वायू होते आणि तुम्हाला कोणीच नाही बघितलं खोटं बोलता येतं तुम्हाला इथं प्रायचित्त भोगावं लागेल त्यांनी पाण्यात 25 मारले आपण 5च मारले ते याच्या 3 2 आवाज लक्ष तिसरे गेलं का एकच बसला खाली लगेच मग धक्का मागून विठाला अशा प्रकारचे गोपिकांची लाज राखते मग तुकोबराय म्हणतात सगळ्यांच्या लाज राखते आता काय आता राखे माझी लाज विठ्ठला विठ्ठला तर तुकोबराय आपली लाज राखावी म्हणून तर मग तुकोबरायला तर लाज कशाची वाटत होती नेमकं लाज काय नेमकं का तुकोबरायला लाज वाटत होती जशा प्रकारचं अहंकार इच्छा काम क्रोध लोभ मद मत्सर हे जसे अंतःकरणाचे धर्म आहे तसंच लाज हा सुद्धा अंतःकरणाचा धर्म आहे ह्री मन एव संकल्प विकल्पात्मक चिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती धी धैर्य अशा प्रकारच्या मन एव संकल्प विचिकित्सा विठ्ठला विठ्ठला ऐसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशुणम दया भूतेश्व लोलुतम मार्दवम धीरचाकलम ह्री म्हणजे लाज तुकोबरायला कशाची लाज वाटत होती तसं जर बघितलं ज्ञानोबराय ज्ञानेश्वर मुनी स्पष्ट म्हणतात आता पराजय राजा जैसे गदरतीजे काजा काम आणि या निस्तेजा निकृष्टा स्तवा नाना चांडाळ मध्ये रात्री अवतटे आले संन्यासी मग लाज होई जैसी उत्तमतया का रूपसा उदयली गोष्ट संभविता कृतीची गोष्ट तया लाजा प्राण संकट होई जैसी तैसे अवताटपणे जे शौरी जिने उपजो मरणे नावा हे भवासो देवपणे नामरूपासी येणे नायिका लाजिरवाने तया उनी ऐसे से अवताळा ये पे शरीराचा कंटाळा ते लाज पे निर्मळा निसुगा गोड विठ्ठला पुन्हा जन्माला येणे पुन्हा मरणे हा जीव अजन्म अमरण राहते आणि त्याला जन्माला यावं पुन्हा मरावं याची लाज तुकोबरायांचा जो निर्मळ आहे निलट आहे निसोडा आहे कोडगा आहे आपल्या म्हणे पाहिजे मराठी कोडगा लाज नाही आजचा कोडगा काल नाही विठाला कालचा कोडगा आज नाही विठाला विठाला तर मग तसं जर बघितलं तर लाज या विषयावर बाबा भरपूर बोलले पाय फडकरी संस्थाने त्यांचे बोल विशेष बोलले तिथं विठाला विठाला प्रमाणे वेशभूषा तुकोबराय झाले नामदेवराय झाले त्यांचे अनुयायी आपण वारकरी आपण धोतर घालायची लाज वाटते आपल्याला चुरणी घालतात चुरणी विठाला विठाला अधिकार नाही आपल्या कोणाचा लायकी नाही पण आपली तेवढी उभा आहे ना आता सगळ्यात बाबा भरपूर बोललेले एक सुद्धा सोडला नाही बाबाने त्याच्यामध्ये तुकोबरायला कशाची लाज वाटत होती वेशभूषा तर राहू द्या काही काय ना हरिपाठ म्हणायची पावले खेळायची गीता म्हणायची कीर्तन करायची देवासमोर भजनाला बसायची कशाची लाज वाटते महाराज जे आजोबात मला काढले त्याची लाज वाटते जे शोभने त्याची लाज वाटावी जे निंदा त्याची लाज वाटावी विठाला
तुकोबराला कशाची लाज वाटत होती? देवाला तर माहित होतं तुकोबराने यावं केस पडता सांगितलं नाही मला कशाची लाज वाटते म्हणून. देव ज्याला म्हणतात त्याला न सांगता कळतो, न सांगायचा तुम्हा कळू येते अंतर. तिने गरज न सांगायचा तुम्हा कळू येते अंतर. तुकोबराला लाज वाटत होती. हे देवाला माहित होतं, कारण आपल्याला माहित करायचे, आपल्याला माहिती व्हायचे, यासाठी आपल्याला या अभंगात तर काही सांगते आपल्याला दुसरे अभंग पाहावं लागते. भोपळ्या तुम्हाला एका ठिकाणी मला भगवंताचा दास म्हणण्यात, संत म्हणण्यात, महात्मा म्हणण्यात मला लाज वाटते. तुकोबा आहे तुम्हाला भगवंत दास म्हणणं आहे भूषण आहे का काय हो? भूषण आहे का भूषण आहे? नाही माहिती. भूषण आहे भूषण. आपण हरिभक्त परायण रामायणाचार्य भागवताचार्य कारणाच्या प्रत्येकाला भूषण वाटावं आणि तुकोबराला जे भूषण आहे त्याची लाज वाटत होती. विठ्ठला विठ्ठला तुकोबराला त्याची लाज वाटत होती आणि आपल्याला त्याचं भूषण वाटते. मी मागची सांगितलं जे निंदे जे शोभनीय जे भूषण आहे त्याची लाज वाटते. जे भूषण आहे त्याची मग तुकोबराला कशी काय लाज वाटत होती? तुकोबराला एका ठिकाणी म्हणतात ना जे भगवंताची लाज झाली, जे भगवंताला शरण गेले भाग्यवंत येते. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया तया भाग्यवंत म्हणो जे पंढरी राया शरण गेले. विठ्ठला विठ्ठला जे भगवंताला शरण गेले ते भाग्यवंत येतो. तुम्ही त्याच प्रकारे म्हटलेलं आहे आणि तुम्ही म्हणतात मला दास म्हणताना लाज वाटते. दास म्हणताना नाही, मी त्या अवस्थेपर्यंत त्या पात्रते ते योग्यतेचं झालं नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे मला लाज वाटते. माझा लोकांनी डांगोरा पेटवला आहे. हे दासा करा परी झालासे डांगोरा. मी दास आहे, मी संत आहे, मी महात्मा आहे, अशा प्रकारची माझी अवस्था पण झालेली नाही. जे भक्त असतात ना त्याला देव सोडून दुसरा काही आवडत नाही. अनेक प्रमाण धन धन तृणजन काहीच आवडत नाही आणि देवाला पण ते भक्त सोडून काही आवडत नाही. बहु आवडसी जीवापासून या तुझी अनगा वैना देवराया विठ्ठला. लाज वाटत होती. देवाचा दास म्हणण्यात लाज वाटत होती. मग भगवंत म्हणतात तुकोबरा म्हणतात देवा तुला खरं जर माझा दास करायचा असेल तर ते मला पात्रतेचा बनव, त्या योग्यतेचा बनव, मला खरा भक्त बनव. त्या अवस्थापर्यंत मला नाही. असं जर केलं तर मग काय मी करिता तुझ हाता राखी माझी लाज विठ्ठला विठ्ठला. असताना वाल्यात असं नाव जरी येतं तरी होतं पिवळत होतं मला. चतुर्वेदी ब्राह्मण एक ब्राह्मण मारला एक खडाटा गेला असे 7 रांजण भरले होते. मग येते तांबूळ पाटील मराठा किती आले असतील त्याचा काही विषयच नाही. राजबाज विठ्ठला असताना सुद्धा तुम्ही माझ्याकडे दृष्ट असताना सुद्धा तुम्ही त्याचं वाल्मिकी ऋषी केला नाही तर एवढा अपराध नाही केला. मग तुम्ही काय केला? बाबाच्या दुसऱ्या जणात तो अपराधाची राशी शिका अपराधाची राशी अपराधाचा केलो तुका म्हणे वाया गेलो विठ्ठला विठ्ठला. अपराधाची राशी मी गुन्हेगार आहे. अपराधाचे 2 प्रकार सांगितलेले. जे करायचं जे करणे ते करावं, जे न करणे ते जर केलं तर मग तो अपराध आहे. विठ्ठला विठ्ठला
मी गुन्हेगार आहे, मी अपराध आहे, मी अपराधाची रास आहे. मुख्य जर बघितलं तर जेणे आपल्याला जन्म दिला त्याने तरी चिंतन केलं पाहिजे आपण. जेणे हा जीव दिला दान त्याचे घरी चिंतन धडे जीवन आरायण गायन गुण त्याचे मुख्य धर्म भगवंताचं नामस्मरण करणं. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन विठ्ठला विठ्ठला. मी अपराधाची राशी शिकार अमृत तोकाशी म्हणजे पायाच्या नाकापासून शेंडीपर्यंत जेवढे हवे सगळे मी माझ्याकडून पाप करून घेतो. याच्यातून सोडवण्याकरता भगवंता तू माझ्यावर काय कर कृपा दृष्टीचा काभांगाच्या तिसऱ्या चरणात त्राहे 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 मद कृपा दृष्टी पाहे त्राहे 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 रक्षण कर रक्षण कर रक्षण कर. अशा प्रकारचं त्रिवार तुकोबऱ्या म्हटलंय. दोनदा जर म्हटलं तर दोषी तुकोबऱ्या मी तर तीनदा म्हणलं ना येत काय दोनदा म्हणलं दोष ना तीनदा म्हणलं काय अडचण काही नाही ना मग काय टेन्शन घ्या तुम्ही. तीनदा काय चारदा म्हणा ना भेटायला मला या त्राहे 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 मद कृपा दृष्टी पाहिजे माझ्या कृपा दृष्टी टाक मला या तिने मध्ये वाचव. मग ते सत्वगुण असेल रजोगुण असेल तमोगुण असेल सत्वा संजयते नानाम रजसो रघुयवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. हे त्रिविधम नरकस्यदम द्वारम नाशनम आत्मनम काम क्रोध तपा लोभ तस्मात् देतम त्रयम तेजेस. हे तिन्ही जीवित जागती तोनिकेची प्राप्ती माझे काना ऐकती देव म्हणे हे माझे कानाती तोनिकेची प्राप्ती विठ्ठला विठ्ठला. निकेची प्राप्ती हे माझे काने ऐकत नाही असे भगवंत म्हणतात. मग या अवस्था असतील जागृती स्वप्न सुषुप्ती काम क्रोध या तिन्हीपासून मला सोडव आणि असं सोडल्यानंतर मी काय करेन अभंगाच्या
तुकामणे देवा सत्य घ्यावी आता सेवा मिसो अपराधाची राशी एकांग नितो पाशी तुझ करिता काय नव्हे करिता तुझा आता राखे माझे लाज ज्ञानेश्वर